वय आणि वेगवेगळ्या संस्कृतीनुसार हा लिंगभाव जो आहे तो बदलत राहतो. म्हणजे पुरुष प्रधान समाजामध्ये लिंगभावाची जी जडणघडण आहे ती पुरुषांना झुकते माप देणारी आहे भाषेत सुद्धा, आणि ती तुलनेने स्त्रियांसाठी पक्षपाती आहे. म्हणजे पुरुषांचं कुटुंब प्रमुख असणं, मालमत्तेची मालकी पुरुषांकडे असणं, लग्नानंतर स्त्रियांनी सासरी जाणं किंवा पितृवंशीय व्यवस्था, ह्या ज्या सगळ्या सामाजिक प्रक्रिया आहेत ह्या पुरुष प्रधान व्यवस्था दर्शवतात, हे तर आपल्याला माहिती आहे. मग अशा समाजामध्ये स्त्रीचं जे स्थान आहे ते दुय्यम बनतं आणि त्याचा परिणाम हा भाषेवर होत असतो. भाषा आणि लिंगभाव. लिंग लिंग हा शब्दच भाषेवरील पुरुषी वर्चस्व दर्शवतो. प्रत्येक गोष्टीला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, ज्योतिर्लिंग, शिवलिंग, म्हणजे लिंगाचं प्रभुत्व जास्त आहे आणि संपूर्ण जगभरात आहे. हे म्हणजे फक्त भारतातच नाही आहे, तर भाषा, लेखन, व्याकरण, साहित्य, अभ्यासक्रम सगळीकडे ह्या पुरुषी सत्तेचा हा परिणाम दिसून येतो. म्हणजे बघा, भाषेवर पुस्तक मोठं असेल तर पुस्तक, ग्रंथ, आणि छोटं असेल तर पुस्तिका, पुराण आहे, आणि पोथी छोटी असेल तर, बंगला, झोपडी, वृक्ष मोठा असेल तर वृक्ष, झाड, आणि जी छोटी आहे ती वेल. म्हणजे छोटं झाड असेल तर त्या वेलीला आपण झाड म्हणतच नाही, तिला वेलच म्हणतो, कारण ती नाजूक आहे, ती कशाच्या तरी आधाराने चढते. पहाड, टेकडी, मंदिर, देवळी, घरात असते ना देवळी छोटीशी, शहर, गाव, आणि छोटी असेल तर वस्ती, समुद्र, नदी, असे कितीतरी शब्द आहेत भाषेमध्ये की जे पुरुषी सत्ता दर्शवतात. म्हणजे जे मोठं आहे, जे मजबूत आहे, जे मुख्य आहे ते पुल्लिंगी आहे. म्हणजे समाजामध्ये सत्ता पुरुषांकडे असल्यामुळे त्यांनी काय केलं, स्वतःचं स्थान हे मोठं दाखवलं. तरीत पण तुम्ही बघा शब्द, लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, मास्तर, मास्तरीण, म्हणजे लेखक आहेत. पण मग आता त्याला पर्यायी जर बाई असेल लिहिणारी तर तिला दुसरा शब्द काय योजायचा, कशाला योजायचा, ती तर दुय्यम आहे. लेखकालाच मात्रा लावून टाका एक काला, लेखिका झाली. पुन्हा आपल्या समाजामध्ये असं पण एक बघायला मिळतं, डॉक्टर, डॉक्टरीण. एक डॉक्टर आहे पेशाने, एक डॉक्टरीण आहे पेशाने, पण त्या डॉक्टरची जी बायको आहे ती पेशाने डॉक्टर नाही आहे, पण तिला डॉक्टरीणच म्हणतात. मास्तर, मास्तरीण, वकील, वकिलीन. म्हणजे एखादी बाई डॉक्टर आहे, तिचा नवरा डॉक्टर नाही आहे, पण त्याला डॉक्टर म्हणतात का? नाही म्हणत, कारण तो पुरुष आहे, त्याने त्याचं स्वतःचं स्थान निर्माण करायचं. बाईला काही गरज नाही आहे, उपाधी मिळून जाते तिला. त्याचबरोबर बघा, नावांमध्ये सुद्धा नावं जी असतात तर पुरुषी नावं जी असतात ना, बाळासाहेब, तेजस, वीरेंद्र, नरेंद्र, तेजसिंग, अशी पराक्रमी नावं ठेवल्या जातात. आणि मुलींची जी नावं आहेत ती वैशाली, दीपाली, चैताली, स्वराली, म्हणजे वेलांटी असलेली नावं ही मुलींची ठेवली जातात. प्रीती, राणी, सोनी, मनी, पिंकी, चिंटी, लीलावती, पद्मावती, अशी. तर हा जो भाषिक भेद आहे हा अशा वेगवेगळ्या म्हणजे भाषेमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसतो. मग त्याच्या ह्या जोड्या आहेत, ह्या फक्त व्याकरण शिकवतात का? तर नाही, ह्या समाजाची मानसिकता आणि भाषिक भेद आणि भाषिक वर्चस्व दाखवत असतात. शालेय अभ्यासक्रमांमध्ये, पाठ्यक्रमांमध्ये सुद्धा हा भेद आपल्याला दिसतो. जेव्हा आपल्या काळातल्या ज्या आपण कविता बघितल्या मराठी भाषेमध्ये होत्या, छगन ये, हातपाय धु, बस, जेवायला बस, आणि लीला असेल तर लीला गाईला घाल. पुन्हा एक कविता आहे बघा, आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन शिपाई होईन, शत्रूला मारेन ठो ठो ठो. मग पुन्हा मोटार दे, आई मला विमान दे, पायलट होईल. असं सगळं मुलाच्या बाबतीत आहे. आणि एक चित्र आहे छोटंसं, मग शेवटी मुलगी आहे, आई मला छोटीशी बाहुली देना, बाहुली घेईन तिला मी सजवीन,
ती संगे नाचे ना छुम छुम छुम. म्हणजे ही मुलगी आहे तर तिला मुलीचंच विश्व शिकवायचं आहे, मुलगी म्हणूनच तिला वाढवायचं आहे, तिला पराक्रम शिकवायचा नाही आहे. हा असा जो भेद आहे तो पाठ्यक्रमामध्ये आहे, अभ्यासक्रमामध्ये आहे, भाषेमध्ये आहे, आपल्या जगण्यात आहे, आपल्या बोलण्यात आहे, चित्रपटांमध्ये आहे, दूरदर्शन मालिकांमध्ये आहे, म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये आहे. स्त्रीवाचक जे शब्द आहेत आपल्या बोलण्यामध्ये ते एकेरी आहेत. आईला आपण एकेरी बोलतो, वडिलांना एकेरी बोलत नाही. का? तर आईविषयी खूप प्रेम असते म्हणतात. असं नाही आहे. आईला समाजात दुय्यम स्थान आहे. आईच्या बहिणीला, मावशीला पण आपण अरे तुरे म्हणतो. आणि बहुतेक वेळा वडिलांकडच्या नातेवाईकांना सगळ्यांना आदरार्थी बोलतात. काका, आजोबा ह्या सगळ्यांना आदरार्थी बोलतात. तर हा जो सगळा भाषिक भेद आहे हा आहे की असा जर भाषिक भेद हा दुय्यमत्व देणारा असेल तर हा किती मोठा भाषिक भेद आहे. दुसरा एक पॉइंट आहे की भारतीय स्त्रीसत्ताक समाज आणि भाषा. सिंधू संस्कृती शोधत शोधत मागे गेली तसं थोडासा मागचा पण एक आपल्याला आढावा घेता येतो की भाषेच्या उगमापासून जर आपण विचार केला, उत्पत्तीनंतर सदस्यांसोबत व्यक्त होण्याचं साधन म्हणून जर भाषा तयार झाली तर पुरुषी सत्ता जशी जशी वाढत गेली तशी तशी स्त्रियांची भाषासुद्धा ही बदलत गेली. आणि या बदलाची सुरुवात ही रामायण महाभारत काळापासून होती. आणि रामायण महाभारत पूर्वीचा जो काळ होता तो स्त्री सत्तेचा काळ होता. म्हणजे उत्पत्तीपासून बरीच वर्ष समाज हा रानटी अवस्थेत होता. पण त्याच्यानंतर रामायण महाभारतापर्यंतचा जो काळ आहे तो मातृसत्तेचा काळ होता. अजूनही महाभारत रामायणच्या काळापर्यंत सुद्धा मातृसत्तेचे अवशेष वेगवेगळ्या भागांमध्ये, प्रदेशांमध्ये सापडत होते. म्हणजे आसाममधली सी, केरळ अशा ज्या वेगवेगळे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये ही मातृसत्ता टिकून होती हे आपल्याला अभ्यासाअंती लक्षात आलेलं आहे. विविध दाखले दिलेले आहेत अभ्यासकांनी यांचे. तर शरद पाटील असतील किंवा आणखी वेगवेगळे कोणी अभ्यासक असतील त्या सगळ्यांनी हे मांडणी केलेली आहे की नैऋत्य युरोप, अमेरिकेची, उत्तर आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, अरब, कॅनडा या सगळ्या देशांमध्ये मातृसत्ता होती. म्हणजे आपण एक असा अनुमान लावू शकतो की भारतासह सगळीकडे मातृसत्ता, स्त्रीसत्ता ही अस्तित्वामध्ये होती. दास, शूद्रवर्ण नव्हते, तर तो जो समाज होता स्त्रीसत्तेचा, मातृसत्तेचा, तो समाज सापेक्ष समतेवर आधारला होता. म्हणजे असेल तिथे स्त्रीसत्ता आहे पण शोषण नाही आहे. म्हणजे जे आता पुरुषी वर्चस्वामुळं जे निर्माण झालेले शोषण आहे वेगवेगळ्या, मी स्त्रियांबद्दल बोलते आहे. मातृसत्ता संपवून जेव्हा पितृसत्ता स्थापन होण्याचा जो संक्रमण काळ होता त्या काळामध्ये मातृसत्तेची जी वारसदार स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना कट आणि कारस्थानाने, कपटाने संपवण्यात आलेल्या आहे. आणि याविषयीची अनेक मिथके आहेत, आख्यायिका आहेत. माहूरची रेणुका देवी, चंद्रपूरची धुरपता माता, यल्लम्मा, पोचम्मा, कालिका, मातंगी देवी यांच्या तुम्ही आख्यायिका बघा. रेणुका देवीची म्हणजे उदाहरणार्थच मी एक फक्त गोष्ट सांगते की रेणुका देवीला कशा प्रकारे मुलांच्या हस्ते मारायला लावलं, तिचा शिरच्छेद केला. पण तो शिरच्छेद खरोखर तसा होता का, की त्या कहाण्या रचल्या गेल्या, हे सगळं पण आपल्याला इतिहासात जाऊन बघता येतं आणि याचे दाखले पण आपल्याला देता येतात. म्हणजे गावोगावी ज्या पूजल्या जाणाऱ्या साती आसरा आहेत, शेताच्या बांधावर ठेवलेल्या दगडी स्त्री मूर्ती आपल्याला दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी. नवरात्रामध्ये होणारं दुर्गापूजन आहे, घटावर जे धान्य उगवण्याची जी प्रक्रिया आहे, यावरून सगळ्यावरून आपण असं अनुमान काढू शकतो की एकेकाळी ह्या सगळ्या गोष्टींची उद्गाती ही स्त्री होती. अन्नधान्य वाटपाचं काम तिच्याकडे होतं आणि ह्या सगळ्यांच्या रक्षण करता सुद्धा स्त्रियाच होत्या. शरद पाटील असं म्हणतात की वैराज्य म्हणजे स्त्रीराज्य आणि सिंधू वैराज्याची भाषा आर्ष संस्कृत होती आणि तिचीच चित्रलिपी मोहेंजोदारो, हरप्पाच्या खापरांवर चित्रित केलेली आहे. आता तंत्र म्हणजे कृषिमाया, ॲग्रिकल्चर, आणि भाषेमध्ये जी श्रुती रचली गेली ती निवृत्तीच्या वृत्तीगणांची बोलीभाषा होती. आता आर्ष म्हणजे संस्कृत, संस्कृत ही स्त्रियांची भाषा होती. याचे दाखले इथे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपण वाचू शकतो.
आणि बुद्धेतर सामंत प्रथेमध्ये लोकभाषांना प्राकृत म्हणायला लागले. मग ही जी भाषा आहे संस्कृत, ही फक्त सामंतांची भाषा बनली आणि ती बोलायला वैश्य, शूद्र, आणि स्त्रियांना मनाई करण्यात आली. म्हणजे संस्कृत भाषेमधील मातृसत्ताक जो संदर्भ आहे तो मात्र बदलता आला नाही, पुसल्या गेला नाही. म्हणून संस्कृत, प्राकृत आणि अन्य ज्या बोलीभाषा होत्या ह्या सगळ्या स्त्रीप्रधान समाजाच्या होत्या असं प्रतिपादन अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे. म्हणजे खूप वर्ष अस्तित्वात असलेल्या एका सत्तेचं रूपांतर हे पुरुषी सत्तेत झालं आणि त्या मातृसत्तेतल्या काही चालीरीती, भाषा सगळ्या ह्या पुरुषी अधिपत्याखाली आल्या. आता रामायण, महाभारत हे सगळे याचे पुरावे आहेत. म्हणजे मध्ययुगातील स्त्रिया बघा, पुरुषांना नवऱ्याला स्वारी म्हणायच्या, स्वारी किंवा यजमान म्हणायच्या. कनिष्ठवर्गीय जे लोक होते ते मालकाला मालक, अन्नदाता, हुकुम, श्रीमंत अशा याच्याने बोलायचे. म्हणजे जी एक सत्ता आहे ती सत्ता अशा प्रकारे कनिष्ठवर्गीयांच्या भाषेमध्ये दिसते. आता सामाजिक आणि भाषिक जो दर्जा आहे म्हणजे शुद्ध, अशुद्ध, श्रेष्ठ, कनिष्ठ असा पण एक भाषेचा दर्जा ठरवला गेलेला आहे. ग्रामीण, खेडवळ आणि प्रमाण भाषेच्या तुलनेत ग्रामीण भाषेला एक प्रकारचा त्याचा दर्जा कमी केला, न्यूनगंड तयार केलेला आहे. ग्रामीण शहरी बोलीभाषा इथपर्यंत मर्यादित नव्हता, तर तो स्त्रियांच्या भाषेविषयी सुद्धा होता. म्हणजे स्त्रियांना जाणीवपूर्वक प्रमाण भाषा बोलायला प्रवृत्त न करणे, ती निरक्षर कशी राहील, तिचं व्यवहार ज्ञान कसं तोकडं राहील, ह्या ज्या समाजाच्या खुबी आहेत त्या अजूनही आहेत. म्हणजे अजूनसुद्धा खेड्यापाड्यातली सामान्य जी बाई आहे, गृहिणी आहे, ती चार चौघांमध्ये, सभा संमेलनांमध्ये अशी प्रमाण भाषा येत नसल्यामुळं बोलायला घाबरते. तिला असं वाटतं की आपली भाषा अशुद्ध आहे, आपली भाषा यंगरट आहे, गावंढळ आहे, अशी तिची पक्की समजूत असते. पण अनेक लोकगीतं, ओव्या, गाणी, अभंग, धवळे ह्या सगळ्यांच्या रचयित्या कोण होत्या? तर स्त्रियाच होत्या. त्यांच्या घामामधून, कष्टामधून जी स्फुरलेली प्रतिभा आहे तर ती अनेक या अशा काव्यांमधून जिवंत आहे. जुन्या काळामध्ये स्त्रियांच्या शुद्ध बोलण्यावर कशी बंदी होती ह्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते की काशीबाई कानिटकर यांचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये काशीबाई कानिटकर म्हणतात की माझी माणसे ग्रॅज्युएट झाली, ती इंग्रजी शिकलेली असल्यामुळे त्यांना बायकांनी इंग्रजी शिकावे, विद्वान व्हावे असे वाटे. तर माझी माणसे म्हणजे कोण? त्यांचा नवरा. तर बायकांनी शुद्ध बोललेलं घरातल्यांना आवडत नव्हतं, पण नवऱ्याला असं वाटत होतं की बाईनी शुद्ध बोलावं. मग मुंबई नाही म्हणायचं, मुंबई म्हणायचं, पुन्हा म्हणायचं नाही, मातक्यान म्हणायचं. म्हणजे जाणीवपूर्वक स्त्रियांना अशा भाषेपासून वंचित ठेवल्या गेलं. ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा अशी शुद्ध बोलण्याची बंदी होती ब्राह्मण कुटुंबांमध्ये. म्हणजे लिहायला वाचायला शिकवायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही, मोठ्याने हसायचं नाही, घराबाहेर जायचं नाही. मग काय करायचं? तर आपल्या लोकांना आमची माणसे, इकडची मंडळी, आमचे साहेब असं म्हणायचं. आत्तापर्यंत सुद्धा आमचं कुटुंब, आमचं खटलं असं म्हणण्याचा एक प्रघात आहे. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये जो दुरावा आहे आणि सत्ता आहे ती भाषा कशी बदलते हे आपल्या इथे लक्षात येतं. आता आपल्याला असं वाटेल की ही तर खूप जुनी परिस्थिती होती, आता बायकांचं जग बदललेलं आहे, त्या लिहायला वाचायला लागलेले आहेत असं वाटतं, पण ते खूप अत्यल्प प्रमाण आहे. म्हणजे लग्नानंतर अजूनही मुलगीच घर सोडून जाते, तिला सज्ञान होण्याच्या आधीच तिचं लग्न पण केलं जातं आणि तिच्याविषयी जी भाषा वापरली जाते ती पण काही फार सन्मानपूर्वक अशी नसते. आणि स्त्रियांच्या बोलण्यामध्ये पण अजून संकोचाची भाषा आहे. म्हणजे स्त्रिया मासिक पाळीविषयी जेव्हा बोलतात तेव्हा त्या सरळ सरळ मासिक पाळी म्हणत नाहीत. पाळी आली, माझा महिना आला, माझा प्रॉब्लेम सुरू आहे, म्हणजे ही सांकेतिक भाषा त्यांना वापरावी लागते. त्यांना सरळ स्पष्ट अजूनही बोलता येत नाही. आता आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, स्विमिंगसाठी जात असतो आम्ही सकाळी सकाळी. तर तिथे एका दिवशी स्विमिंगचं ते टँक जे होतं ते थोडं साफ करायचं राहिलं होतं आणि तिथला जो मुलगा आहे तो ते असं साफ करत होता. खूप घाई झाली त्याला, लोक येऊन बसले, वाट बघत होते आणि त्याच्या मदतीसाठी म्हणून त्याची एक आत्या आली. त्या आत्याला एवढं काही माहिती नव्हतं, तांत्रिक गोष्टी माहीत नव्हत्या, ती आपली कशी तरी करायला लागली. तो मुलगा चिडून तिला
लवकर करणं, तुला समजत नाही का, हे असं नको धरू, जीवन आलीस की नाही. म्हणजे ती आत्या त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची मोठी, हा मुलगा छोटा, पण हा कमावता आहे आणि हा पुरुष आहे, म्हणून हा तिला अपमानकारक बोलू शकतो. अशा पद्धतीची ही समाजातली ही आपली रचना आहे. स्त्रियांविषयीचे अनेक त्यांच्या बोलण्याविषयीचे नियम आहेत, निर्बंध आहेत, ते एकदम कठोर आहेत. स्त्रियांविषयी म्हणजे तिने कसं वर्तन करावं, काय वेशभूषा करावी, याच्याबद्दल समाजामध्ये खूप आक्रमक भाषा वापरली जाते. म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसारखंच बोललं पाहिजे, स्त्रियांसारखंच वागलं पाहिजे. आणि म्हणजे सामाजिक चौकटीमध्ये न बसणारा आधुनिक पोशाख जर तिने केला तर तिला कसं वठणीवर आणायचं, याच्यासाठी तिच्याबद्दल जी वापरली जाणारी भाषा आहे ती वाईट असते, ती अश्लील असते. मग अशा स्त्रियांना खूप शहाणी आहे, दीडशहाणी आहे, खूप आगाऊ आहे, भांडखोर आहे, अशा पद्धतीची लेबल लावून तिला म्हणजे संस्कृती न पाळणारी अशी सन्मान नसलेली भाषा समाजामध्ये वापरली जाते. आणि त्या व्यवस्थेनुरूप वापरण्यासाठी तिला वेगवेगळ्या पुराणातले सीता, द्रौपदी, वेगवेगळ्या स्त्रिया यांचे उदाहरणं देऊन तिला प्रोत्साहित पण केलं जातं की अशा पद्धतीने वाग, असं नको वागू. म्हणजे समाजामध्ये जे असलेल्या साचेबद्ध प्रतिमा आहेत स्त्रियांच्या, त्याच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्या ज्या मुली आहेत स्त्रियांविषयी आहे, तर त्याची नकारात्मक एक प्रतिमा तयार केली जाते. कर्तबगार आणि हुशार स्त्रिया ज्या असतात त्या स्त्रियांची समाजाला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. म्हणजे आपली सत्ता संपेल का, आपलं वर्चस्व संपेल का. मग त्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या चारित्र्याविषयी, त्यांचं चारित्र्य हनन होईल अशा भाषेचा पण वापर केला जातो. आणि तिच्या प्रतिमेच्या विपरीत प्रतिमा कशी निर्माण होईल असा एक शब्द तिच्या बाबतीत वापरला जातो. म्हणजे बायकांना हेडंबा म्हणतात, माळेगावचा हिजडा म्हणतात, शूर्पणखा म्हणतात, धांगड म्हणतात. म्हणजे जी बाई खूप दणकट आहे, हुशार आहे, कर्तबगार आहे, ती काही या प्रतिमांना डरत नाही, तर अशा स्त्रियांविषयी अशा प्रकारचे शब्दांची योजना केलेली जाते. पण ही शब्दयोजना पण कुठून आली? हिडंबा, शूर्पणखा ह्या मातृसत्तेतल्या खूप कर्तबगार स्त्रिया होत्या. शूर्पणखेकडे एक विशेष कौशल्य होतं, त्याचं एक स्वतंत्र राज्य होतं. पण याच्यामध्ये सुद्धा वांशिक आणि वर्गीय भेद आहे. त्यातून राक्षसगण, देव, असुर यांना कमी अधिक लेखून राक्षस हे कोणीतरी खलनायक होते आणि त्या खलनायकांमधली एक स्त्री आहे ती राक्षसी आहे. आणि राक्षसीसारखं वागू नको, हिजड्यासारखं वागू नको, मर्दानासारखं वागू नको, अशा पद्धतीने ह्या अशा भयंकर काहीतरी लेबल लावून स्त्रियांची मानखंडना करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ह्या शब्दांचा शिवीसारखा वापर केला जातो. त्याबरोबर स्त्रियांविषयी ना समाजामध्ये काही अशा वदंता पण तयार केलेल्या असतात. म्हणजे असं म्हणतात की बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे कोणाचंच काही चालत नाही म्हणतात. आणि बाई हे विनाशाचं कारण आहे. कैकई, मंथरा यांच्यामुळे रामायण घडलं, द्रौपदीमुळे महाभारत घडलं, सीतेला ते कांचनमृग आवडलं म्हणून तिच्यामुळे पूर्ण रामायण घडलं असं म्हणतात. पण खरोखर तसं आहे का? वेगवेगळ्या महाभारत म्हणजे दोन भावांमधल्या म्हणजे इस्टेटीसाठीचं भांडण आहे ना, ते माहिती आहे आपल्याला. पण याच्यामध्ये स्त्रीला दोषी ठरवलं जातं, जेणेकरून स्त्रियांनी आपल्या मर्यादा ओळखून वागाव्या. त्यांच्याविषयीची अशा प्रकारची वेगवेगळी भाषा वापरून त्या स्त्रियांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. तिला नैतिकतेच्या भाषेमध्ये अडकून ठेवलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये घुंगट आहे, बुरखा आहे, हिजाब आहे, अशा ज्या परंपरा आहेत ती कोणती स्त्री स्वखुशीने पाळत नाही. तिची मानसिकता तशी घडवली जाते. आपल्याला वाटतं की मुस्लिम समाजामध्ये स्त्रियांना बुरखा आहे. मी खूप मुस्लिम स्त्रियांशी बोलले. त्या मुस्लिम स्त्रिया म्हणतात की नाही, आम्हाला कोणी सक्ती करत नाही, आमच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही. तर याच्या मागचं पण काय कारण आहे? तर ते जे कुराण आहे ते कुराण लहानपणीच लहान मुलांच्या हातात देऊन दिलं जातं. त्याच्यानुसार तुम्ही आचरण करा, ही तिची मानसिकता आपोआप घडत जाते आणि ती बुरखा वापरायला लागते. तर अशी ही स्त्रियांविषयी वापरली जाणारी भाषा आहे. आणि शेवटचा एक पॉईंट आहे की भाषेमध्ये हिंसा कशी आहे. तरी ही जी मानसिकता आहे ती अजून बदलण्यासाठी आपल्याला खूप वर्ष, 100 वर्ष वाट बघावं लागेल. म्हणजे बघा की एखाद्या पुरुषाला अपमानित करण्यासाठी कशी भाषा वापरली जाते. तर
त्याला साडी नेसवणे, एखाद्या पुरुषाला, एखाद्या पुरुषाच्या पुतळ्याला साडी नेसवणे, बांगड्या भरणे, बांगड्या भेट पाठवणे, आणि त्याला जर त्याकडून जर काम होत नसेल तर तुझ्या हातात काय बांगड्या भरल्या आहेत का म्हणतात. म्हणजे इथे काय आहे की स्त्रियांच्या कर्तबगारीविषयी शंका आहे. बांगड्या भरलेले हात कर्तबगार नसतात असं काहीतरी भाषेतून त्यांना त्यांच्या मनावर बिंबवायचं आहे. किंवा जा जाऊन बायकोच्या पदराआड लपून बस, आईच्या पदराखाली लपून बस. बरं, ह्यात फक्त पुरुषच नाही आहेत, तर पुरुषी मानसिकतेच्या स्त्रिया, म्हणजे ज्या स्त्रियांवर अशा प्रकारचे संस्कार झालेले आहे त्या स्त्रिया सुद्धा असं बोलतात. म्हणजे मागे ते स्मृती इराणी यांनी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे स्त्रीने पुरुषाचं हे जर परिधान केला वेशभूषा तर त्यात वावगं वाटत नाही. पण एखाद्या पुरुषाने स्त्रीचा पेहराव केला तर मग त्यात बायल्या, छक्का, हिजडा अशा प्रकारची वेगवेगळी लेबलं लावली जातात. म्हणजे युद्ध करणं मर्दुमकी आहे, कर्तबगारी आहे. ही जी भावना आहे ही पुरुषांची जडणघडण होत असतानाच कुटुंबामध्येच घडवली जाते. कुटुंबामध्येच त्याच्यावर असे संस्कार केले जातात. आणि शंड म्हणणं, एखाद्या माणसाला नामर्द म्हणणं, छक्का म्हणणं, असं त्याला हिणवलं जातं जेणेकरून त्यांनी तसं वागू नये. तर ही जी भाषा आहे ही अशी जाणीवपूर्वक घडवण्यात आलेली आहे. आत्ता मागे एक प्रकरण घडलं सोशल मीडियावर. एक लेखक आहेत, तर त्या लेखकांनी एक ब्रांझचा पुतळा होता, त्या पुतळ्याच्या स्तनावर हात ठेवून फोटो काढला आणि तो फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. आणि म्हणजे मला कसं चांगलं वाटतंय, मी कसं ह्या ब्रांझच्या पुतळ्याच्या स्तनावर हात ठेवलेला आहे, मला कशा आतून गुल्या होतात आहे, असं काहीतरी पुरुषी आणि अशी चावट वर्णनं त्यांनी एकदम सोशल मीडियावर केली. म्हणजे एखादा समूह किंवा एखादा पुरुष तुमच्या विशिष्ट अवयवाविषयी खुलेआम राजरोसपणे चर्चा करतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल हे फक्त एखाद्या स्त्रीलाच समजू शकतं. कारण पुरुषांवर तशी वेळच आलेली नाही आहे. तुमच्या पर्सनल खाजगी अवयवांना हात लावणे, त्याच्याविषयी बोलणे, शिवाय ऐकताना सुद्धा जे काय वाटतं ते फक्त स्त्रियाच समजू शकतात. म्हणजे त्याला कसा संकोच वाटला नाही, कशी मजा वाटली, हे सगळं तो सांगत होता. म्हणजे सुशिक्षित लिहिणारे, बोलणारे, परदेशवारी करणारे, फिरणारे पुरुष जर असं लिहत असतील तर मग असे पुरुष आणि स्त्रियांविषयी वाईट बोलणारे, शिवीगाळ करणारे, स्त्रियांवर बलात्कार करणारे पुरुष, या दोघांची मानसिकता मला एकसारखीच वाटते. म्हणजे स्त्रीचं शरीर आहे ते दगडाचं असो, धातूचं असो, कसंही असो, पण हा एक आत्मसन्मान आहे ना, स्वतःच्या शरीराचा आत्मसन्मान आहे, तो दुसऱ्यांनी पण जपला पाहिजे. आता शिव्यांचा जो मुद्दा आहे की वर्षानुवर्षापासून बघा 2 गटांमध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, हेवेदावे असतात, युद्ध होतात. पण याच्यामध्ये लक्ष कोणाला केलेलं गेलं आहे तर स्त्रियांना केलेलं गेलं आहे, बाईला केलेलं आहे. जो पराभूत गट आहे त्या पराभूत गटातल्या बायकांवर बलात्कार केल्याच्या पण घटना आहेत ना युद्धामध्ये. आणि अशा अनेक प्रकारच्या हिंसा. असं पूर्वी एक तो कुठला तरी सिनेमा आहे त्याच्यामध्ये एक जोहार दाखवलेला आहे. म्हणजे परकीय आक्रमणानंतर हरलेल्या बायकांनी जे त्या पुरुषांकडून आपल्यावर बलात्कार होऊ नये म्हणून सामूहिक आत्महत्या केली, त्याला जोहार असं म्हटलं गेलं. अशा प्रकारची जी हिंसा आहे ही सगळी बाईवर येऊन थांबते. 2 व्यक्तींमधलं भांडण असतं पण त्याच्यामध्ये एकमेकांच्या बहिणीचा, आईचा उद्धार केला जातो आणि तो पण त्यांच्या लैंगिक अवयवावरून केला जातो. म्हणजे सहज बोलता बोलता सुद्धा भाषेमध्ये चायला, मायला, हिची बहीण, तिची बहीण असं सहज म्हणतात पुरुष, सहज. आणि त्याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. बरं, पुरुष तो पुरुष. आत्ता ज्या नवीन आधुनिक शिकलेल्या मुली ह्या सुद्धा वाईट शब्दांचा, पुरुषी अवयवांचा सुद्धा वापर करू लागलेल्या आहेत शिव्यांमध्ये. त्यांना असं वाटतं की ही भाषा आहे. त्यांना हे समजत नाही की आपण आपल्याच लैंगिक अवयवांचा काहीतरी वापर करून आपल्यालाच कमी लेखतोय, आपला आत्मसन्मान आपण तुळीला मिळवतो हे त्यांना कळत नाही. तर ह्या शिव्या म्हणजे काय असतात तर भाषिक हिंसा तर असतेच, पण हा भाषिक संभोग असतो असं मला वाटतं. म्हणजे एखाद्याच्या बहिणीला शिवी देणे, म्हणजे शिवीमध्ये काय म्हणतात लोक तर तिच्याशी संभोग करण्याची उत्सुकता दाखवतात. शिव्या म्हणजे हेच असतं. तेव्हा आपल्या आजूबाजूला बसलेल्या स्त्रियांना काय वाटत असेल ह्याचा विचार मात्र आपण फार करत नाही.
आणि ही जी भाषिक हिंसा आहे ही वर्ग, जात आणि पितृसत्ताक सुद्धा असते. म्हणजे आपल्यापेक्षा जे कमी ताकदवर आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, स्त्रियांचं कमी आहे स्थान याच्यामध्ये. म्हणजे जो दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला अपमानित करून बोलणे, म्हणजे त्याच्यामध्ये गरीब आले, वृद्ध आले, लहान मुलं आले, तृतीयपंथी आले, अशा सगळ्यांना शोषित, दलित, जातीवाचक अवमूल्यन करणारी जी भाषा आहे ही भाषा आत्मसन्मान दुखावणारी आहे. म्हणजे जातीबद्दल पण असं बोललं जातं बघा, भिकारी म्हणतात, भिकारचोट म्हणतात बोलताना, शिवे देताना. एखाद्या बाईला लंकेची पार्वती म्हणतात का, तर तिच्याजवळ धन नाही आहे, संपत्ती नाही आहे, दागदागिने नाही आहे. महारामांगासारखं बोलू नको असं म्हणतात, घिसाड्या कैकड्यासारखं भांडू नको असं म्हणतात, वाण्या बामणासारखं वाघ असं म्हणतात. तर याच्यामध्ये उच्च जातीचे जे आदर्श ठेवणे आणि खालच्या समाजाला कमी लेखणे, तर ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची भाषिक हिंसा आहे. आणि स्त्रियांविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींचं अवमूल्यन आहे. शारीरिक अपंग जे असतात त्यांना लंगड्या म्हणणं, चकण्या म्हणणं, भोकण्या म्हणणं, बहिऱ्या म्हणणं हे सुद्धा शिवीसारखं वापरतात. तर हे अशा प्रकारचं जे हे सगळं आहे हे अतिशय क्रूर आहे आणि असंवेदनशील आहे. खरं तर ही जी भाषिक जाणीवेची जी कार्यशाळा आहे, ह्या कार्यशाळेला खरं तर खूप तरुण मुलं आणि शालेय